इस वैश्विक जीवन दर्शन से मानव जाति होगी पेशवाई संपली आणि संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांचं साम्राज्य सुरू झालं. दलापशाहीचा वरवंटा फिरू लागला. इंग्रज लोक अन्यायाने अत्याचार करू लागले. संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांचं साम्राज्य हळूहळू हळूहळू हळू वाढू लागलं. कोणी आपल्या विरुद्ध आवाज उठवता कामा नये अशी सत्ता पिपासू वृत्ती इंग्रजांची होती. आणि अशामध्येच एक तरुण मुलगा याच पुणे जिल्ह्यातला उभा राहिला इंग्रजांच्या विरुद्ध आणि त्याचं नाव होतं उमाजी नाईक. उमाजी नाईकाने इंग्रजांच्या विरुद्ध पहिला बंड पुकारलं आणि इंग्रजांना सळोखी पळो करून सोडलं. जिथे जिथे इंग्रज दिसतील तिथे तिथे अचानक हल्ला करायचा. त्यांच्या रावट्या तंबू उद्ध्वस्त करून लावायचे आणि हे परकीय गोरे लोक आपल्या देशामध्ये असताच कामा नये असं उमाजी नाईकांना वाटत होतं. परंतु खंड फितोरी झाली आणि उमाजी नाईकांना अटक झाली आणि उमाजी नाईकांना 1832 साली पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये अटक झाली आणि फासावरती सुद्धा लटकवण्यात आलं. परंतु ते लटकवण्यामध्ये सुद्धा दोनदा इंग्रज फसले. कारण इंग्रजांना भीती पण वाटत होती. एकटा उमाजी एवढं सगळं करू शकतो, आपल्याला सळोखी पळो करून सोडू शकतो, तर संपूर्ण भारतामध्ये जर प्रत्येकाला समजलं या इंग्रजांच्या विरुद्ध लढणाऱ्या एका माणसाला इंग्रजांनी फासावरती चढवलंय असं जर कळलं तर हे भारतीय लोक जागे होतील आणि एका झटक्या स्पर्शी आपल्याला इथून हाकलून लावतील. म्हणून 2 वेळा फाशी त्यांची रद्द करण्यात आली. ठरवलेली फाशी त्यावेळेस दिली नाही, कॅन्सल केली. आणि शेवटी 1832 साली कोणालाही न सांगता, कोणालाही न कळवता अचानकपणेच इंग्रजांनी उमाजी नाईकांना अटक केली. पुन्हा या देशामध्ये कोणी उमाजी नाईक तयार नाही झाला पाहिजे, आमच्या विरुद्ध कोणी आवाज नाही उठवला पाहिजे. म्हणून इंग्रजांनी थोडा आणि जोडा नीतीचा अवलंब केला. म्हणजे आपल्यामध्ये भांडणं लावून द्यायची.
आपल्यामध्ये जर कोणी नाहीच ऐकलं तर त्याला झोडून काढायचं, त्यांच्यामध्ये फूट पाडायची आणि आपल्याला इथे राज्य करता आलं पाहिजे. आपल्याला या भारतामध्ये असणारा सोन्याचं सगळं साम्राज्य इथून लुटून नेता आलं पाहिजे. आणि म्हणून इंग्रजांनी या फोडा आणि छोडा नीतीचा अवलंब केला. पुढे जवळजवळ 32 नंतर कोणी इंग्रजांच्या विरुद्ध आवाज नाही उठवला, पण तरी सुद्धा काही तरुण उभे राहिले आणि 1857चा उठाव झाला. त्याच्यामध्ये झाशीची राणी, कोण? झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवर सिंह, नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवला. परंतु तो आवाज 1857चा जो आवाज होता, जो उठाव होता, तो उठाव यशस्वी नाही झाला. याचं कारण होतं संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळेस उठाव होणं अपेक्षित होतं आणि त्या उठावामध्ये सर्वांनी सहभागी होणं अपेक्षित होतं. सर्व लोक सहभागी नाही झाले. सर्वत्र या देशभरामध्ये तो उठाव होऊ शकला नाही. म्हणून 1857चा उठाव सुद्धा अयशस्वी झाला आणि इंग्रजांनी पुन्हा ठरवलं काय, की पुन्हा मात्र तिकडे दिल्लीकडे, झाशीकडे कोणीही उठाव करता कामा नये. कारण संपूर्ण देशभर उठाव होण्याचं ते सूत्र होतं, परंतु तसं झालं नाही. पण हे होणारच नाही. आपण यांच्यामध्ये भांडणं लावूया, हिंदू, मुसलमान, बौद्ध, शीख यांच्यामध्ये मारामाऱ्या लावूया, जाती जातीचं राजकारण करूया, धर्माधर्मामध्ये भांडणं लावूया. म्हणजे हे भारतीय लोक जर एकत्र झाले नाहीत तर आपल्याला इथे अनंत काळापर्यंत राज्य करता येईल. असं या 1857च्या उठावानंतर इंग्रजांनी धोरण अवलंबलं. पुढे याच पुण्यामध्ये अजून एक तरुण तयार झाला आणि त्याचं नाव होतं आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. या वासुदेव बळवंत फडक्यांनी फौज निर्माण केली. इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवला, इंग्रजांना सळकी पळो करून सोडलं. इंग्रजांचे जिथे जिथे तंबू असतील, राहुट्या असतील, त्या जाळायच्या, त्या उद्ध्वस्त करायच्या. इंग्रजांचं जे अनितीचं राज्य आहे ते अनितीचं राज्य इथून हद्दपार करून लावायचं असा प्रयत्न वासुदेव बळवंत फडक्यांनी केला. परंतु इथे सुद्धा थंड फितुरी झाली आणि वासुदेव बळवंत फडक्यांना अटक करण्यात आली आणि एडनच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. तिथे वासुदेव बळवंत फडके अतिशय स्वाभिमानी होते. त्यांनी मनाशी ठरवलं या इंग्रजांच्या हातून मरता कामा नाही आपण. त्यांनी आपल्याला फासावरती देता कामा नाही, कारण आपल्याला ते सोडणार नाहीतच. आणि म्हणून स्वतःलाच त्यांनी त्या तुरुंगामध्ये आत्मदहन करून घेतलं. त्याच वेळेस या चिंचवडमध्ये चाफेकर बंधू, तरुण मुलं, तुमच्यापेक्षा थोडी थोडी वयाने मोठी असणारी मुलं वावरत होती. देशभरामध्ये इंग्रजांचा जो अत्याचार चालू आहे, अन्याय चालू आहे, हे सगळं ते उघड्या डोळ्यांनी ऐकत होती, पाहत होती आणि मनाची ठरवत होती की आपल्याला या इंग्रजांच्या विरुद्ध काहीतरी करायचं आहे. तुमच्यासारखा दुसरीमध्ये शिकणारा, दास्यभाव रुजवणारा शिक्षण आम्हाला नको, म्हणून दुसरीतून इंग्रजी शिक्षण नको, म्हणून अशी शाळा सोडणारा दामोदर हरी चाफेकर याने दुसरीतूनच शाळा सोडून दिली. का तर मला हे दास्यत्व नको आहे, इंग्रजांची गुलामगिरी नको आहे, मी त्यांच्या शाळेमध्ये जाणार नाही, शाळा सोडून दिली. आईच्या वडिलांच्या बरोबर पूजापाठ करणं, कीर्तनाला जाणं, कीर्तनामध्ये साथ देणं, दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हे तिन्ही भाऊ, वडील हरिभाऊ पंत कीर्तन करत असायचे, या चिंचवडमध्ये राहत असायचे. अनेक कथा आहे. कशी स्पर्धा असते बघा, आपली असते 100 मीटरची, 200 मीटरची, 400 मीटरची, 1000 मीटरची, जास्तीत जास्त 1 किलोमीटरची, 2 किलोमीटरची स्पर्धा असते. परंतु चाफेकर मंडळाची स्पर्धा तशी नव्हती. चिंचवडमधून पळत जायचं, कुठे? सिंहगडावरती. कुठपर्यंत पळत जायचं? सिंहगडावरती पळत जायचं आणि सिंहगडावरती जाऊन तानाजीच्या समाधीला नमस्कार करायचा आणि तिथे जाऊन देशहिताच्या गोष्टी करायच्या. असं हे चाफेकर मंडळ काम करत होतं. आणि असाच एक दिवस दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव, महादेव रानाडे, खंडेराव दाभाडे, विनायक भुसकुटे असा मित्र परिवार पळत 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 चिंचवडवरून निघाला. सिंहगडावरती गेला. सिंहगडाच्या पायथ्याला नाही गेला, सिंहगड चढून गेला. मोटरसायकल वरती नाही, बस मध्ये नाही, तर चढून गेले. आणि तानाजीच्या समाधीजवळ जाऊन सगळेजण बसले. परंतु दामोदरांनी त्याच्यामध्ये भाग नाही घेतला त्या चर्चेमध्ये.
तेव्हा बाळकृष्ण आणि विनायक हुसकुटेने विचारलं, दादा तू भाग का घेत नाही, तू आज बोलत का नाहीस? तेव्हा दामोदर म्हणाले, आज मी अत्यंत एक वाईट बातमी ऐकली आणि ती वाईट बातमी होती येळणच्या तुरुंगामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी आत्मदहन केलं. आणि ती बातमी ऐकून सगळेजण हादरून गेले. जो देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वासुदेव बळवंत फडके सारखा आद्य क्रांतिकारक मरतो, आत्मदहन करतो, किती ती निश्चिम देशभक्ती आहे, किती त्या निश्चिम देश त्याग आहे, हे सगळं त्यांनी पाहिलं. आणि त्या तानाजीच्या समाधी जवळ जाऊन त्यांनी सगळ्यांनी प्रतिज्ञा घेतली, काय, आम्ही जगेल तर देशासाठी आणि मरू तर देशासाठी. सगळ्यांनी पराक्रमाच्या कथा ऐकवल्या, शिवाजी महाराजांच्या कथा सगळ्यांनी तिथे सांगितल्या, तानाजीच्या पराक्रमाच्या गोष्टी त्यांनी तिथे बोलले, सगळी चर्चा केली. आणि अत्यंत आम्हाला काहीतरी करायचं आहे, आम्हाला काहीतरी ध्येय गाठायचंय असा हेतू ठेवून हे सगळं चाफेकर मंडळ सिंहगड उतरून चिंचवडला आलं. त्याच वेळेस पुण्यामध्ये प्लेग नावाचा रोग आला होता. प्लेग या रोगाला मराठीमध्ये पटकी म्हणतात. काय म्हणतात? पटकी म्हणतात. तुम्हाला माहिती आहे, तुमची पणजी किंवा आजी जर असेल तर ती कधीतरी तुम्हाला रागवल्यानंतर, तुमच्या वडिला आईला रागवल्यानंतर असं म्हणत असते. काय म्हणत असते? तुला आली पटकी असं म्हणत असते. म्हणजे काय? तुला झाला हा रोग असं ती चिडून म्हणत असते, रागाने म्हणत असते. आणि हा पटकी नावाचा रोग, हा प्लेग नावाचा रोग म्हणजे काय आहे? काखेत आणि जांघेमध्ये गाठ येते, सणानून असा ताप येतो आणि 2-4 दिवसामध्येच माणूस खलास होतो. त्याच्यावरती इलाज नव्हता तेव्हा. आणि हा रोग लगेच फैलावतो. आज झाला, उद्या दुसऱ्याला, चौथ्याला. जसा कोरोना फैलावला होता ना 4 वर्षापूर्वी, तसा हा पटकी नावाचा रोग सुद्धा फैलावला जात असायचा. तत्पूर्वीचे 2 प्रसंग सांगतो. एकदा काय झालं होतं, जशी आपली स्कॉलरशिपची परीक्षा असते, 10वीची परीक्षा असते, तेव्हा तसे इंग्रज सरकार परीक्षा घेत असायचं. रोगराई होती तेव्हा काही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी इंग्रज सरकारला कळवलं की तुम्ही परीक्षा रद्द करा, परीक्षा घेऊ नका. त्यावेळेस परीक्षा अशा घेतल्या जायच्या, असा मांडव टाकला जायचा आणि त्या मांडवामध्ये सर्व तरुणांना बोलवलं जायचं, तिथं त्यांची परीक्षा घेतली जायची. परीक्षा इंग्रज सरकार रद्द करत नाही असं ज्यावेळेस दामोदरांच्या लक्षात आलं, चाफेकर बंधूंच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्यांनी ठरवलं की परीक्षा रद्द करत नाहीत का, आम्ही परीक्षा होऊच देणार नाही. काय केलं, ज्या ठिकाणी मांडव बांधत होते त्या ठिकाणी रात्रीचं हे चाफेकर मंडळ तिथं मुंबईला गेलं आणि एक सुरुंगाची दारू असते, ती सुरुंगाची दारू पेरली, कोणालाही दिसणार नाही अशी, आणि तो मंडप उभा राहिला. रात्रीचे सगळे ते मांडव बांधणारे सगळेजण घरी निघून गेले आणि रात्रीच्या वेळेस दामोदर, बाळकृष्ण, महादेव रानडे हे सगळे तिथे गेले आणि त्यांनी ती सुरुंगाची पेटलेली दारू पेटवली आणि ती सुरसुर 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 करत त्या मांडवापर्यंत गेले आणि तो मांडव धडा 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 पेटून लागला. सगळे ते हल्ला कल्लोळ मारला, मांडव पेटला. मांडव अख्खी मुंबई तिथे बघायला जमा झाली, सगळे पब्लिक जमा झाले, झालं कस काय, हे झालं कस काय. आणि त्या गर्दीमध्ये दामोदर सुद्धा उभे होते आणि दामोदर चाफेकर म्हणत होते की एक दिवस या इंग्रजी साम्राज्याचा मंडप सुद्धा मी असाच जाणणार आहे, असं मनातली म्हणत होते. आणि अशा प्रकारे ती परीक्षा कॅन्सल झाली. त्याच वेळेस व्हिक्टोरिया राणीच्या राज्याला 60 वर्ष झाले, म्हणून संपूर्ण भारतामध्ये हिरक महोत्सव साजरा केला जात होता. व्हिक्टोरिया राणीचा पुतळा होता मुंबईमध्ये, पुतना मावशी म्हणून तिला ओळखलं गेलं. चाफेकर बंधूंनी त्याला नाव दिलं, तू पुतना मावशी आहेस. आणि म्हणून त्या पुतळ्यावरती रात्रीच्या वेळेस ते गेले, एक तांबराचं मोठं डबडं घेऊन गेले. अख्खा डांबर त्या राणीच्या डोक्यावरती होता, अख्खी तिला काळी करून टाकली आणि तिच्या गळ्यामध्ये खेत्रांची माळ टाकली आणि निघून आले. कळू देत तुम्हाला, आमच्या देशावरती राज्य करणं एवढं सोपं नाहीये, आमच्यावरती अन्याय आणि अत्याचार करणं एवढं सोपं नाहीये, शक्य नाहीये तुम्हाला इथे राज्य करणं, असं दामोदर चाफेकरांनी आणि त्यांच्या मंडळाने इंग्रजांना दाखवून दिलं. दामोदर चाफेकर सगळी मंडळी पुन्हा पुण्यात आली. शिवजयंतीचा उत्सव होता पुण्यामध्ये. शिवजयंतीचा उत्सव सुरू होत असताना अनेक सभा व्हायच्या आणि त्या सभेमध्ये
लोकमान्य टिळकांचं भाषण होतं. लोकमान्य टिळकांनी संपूर्ण महाराष्ट्रीय समाजाला जागृती केली, जागृती करत होते, शिवरायांच्या कथा सांगत होते. आणि ती कथा सांगून झाल्यानंतर दामोदर चाफेकर स्टेजवरती गेले आणि ते अतिशय सुंदर आवाजामध्ये त्यांनी गाणं म्हटलं. आणि ते गाण्याचे बोल असे होते, चंडान करता कसे सहन हे. म्हणजे काय, अरे तुम्ही तुमच्यावरती जर एवढा अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर तुम्ही हे सहन कसं करू शकता, तुम्ही नामर्द आहात का, असं त्या गाण्याचे बोल होते. गाणं संपलं, कार्यक्रम संपला आणि लोकमान्य टिळक दामोदरांच्या जवळ गेले आणि दामोदर चाफेकरांना ते म्हणाले, आपले तरुण नुसतेच कविता करणार आहेत की काही कृती करणार आहेत. दामोदरांचे लक्षात येईना टिळकांना काय म्हणायचे ते. मग लोकमान्य टिळक त्यांना म्हणाले, जर तुमच्यामध्ये हिंमत आहे, जर तुम्ही शंड नाही आहात, तर मग अनाचार करणारा, अत्याचार करणारा, महिलांना विवस्त्र करणारा, तुमच्या घरामधले देव बाहेर काढणारा जुलमी आणि अत्याचारी रँड अजून जिवंत कसा, असा प्रश्न लोकमान्य टिळकांनी दामोदरांना विचारला. आणि तिथेच दामोदरांची टूप पेटली आणि दामोदरांनी लगेच उत्तर दिलं टिळकांना, कृतीची सिद्धता होत आहे, आम्ही नक्की रँडला यमसत्ताला पाठवू. आणि तिथेच केला कोणता संकल्प केला, रँडला मारण्याचा, रँडला मारायचा असा संकल्प केला. आणि आधी योजना सुरू झाली, कसं मारता येईल, काय करता येईल, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष ठेवायला सुरुवात केली. असाच एक दिवस उजाडला होता. दामोदर, त्यांची आई, सगळेजण बसले होते. त्यांच्या वडिलांचा एक नियम होता. काय नियम होता, रोज पोथी वाचल्याशिवाय ते बाहेर जात नव्हते, घराच्या बाहेर पडत नव्हते. परंतु चाफेकरांचं एक घर पुण्यात पण होतं, परंतु त्यांची ती वाचनाची जी पोथी होती, ती पोथी कुठं राहिली होती, पुण्यातल्या घरी राहिली होती. आणि मग त्यांच्या आईला मोठा प्रश्न पडला, जर यांना जर पोथी वाचायला मिळाली नाही, हरिभाऊंना जर पोथी वाचायला मिळाली नाही, तर ते उद्या जेवणार नाहीत. त्यांनी दामोदरांना सांगितलं, दामू, अरे त्यांची पोथी राहिली पुण्यामध्ये, आई तू काय काळजी करू नकोस. पहाटे उठले, पळत पळत, तेव्हा आपली पीएमटी नव्हती, पीएमपीएल नव्हती, मेट्रो तर अजिबात नव्हती, पळत पळत आपल्या चाफेकर वाड्यामधून पळत 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 पुण्यात गेले. आणि त्यांच्या वडिलांची आंघोळ होण्याच्या अगोदर ते ज्या ठिकाणी पोथी वाचायला बसायचे, तिथे त्यांनी त्यांची पोथी आणून ठेवली होती. आपल्या वडिलांसाठी काय करायचं असतं ते दामोदरांकडून शिकायचं. आपले वडील जर नाही जेवले तर किती दुःख होईल, म्हणून त्यांनी पहाटे जाऊन पोथी घेऊन आले. 22 जूनचा दिवस उजाडला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याला 60 वर्ष झाले, म्हणून आत्ताच जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, तिथे मोठी पार्टी देण्यात आली होती. इंग्रजांची पार्टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आपल्यासारखं नसतं, लग्नात आपण विधी करतो, बरोबर की नाही, तशी नसते त्यांची पार्टी. त्यांच्या पार्टीमध्ये काय असतो, नाच असतो, दारू असते, सगळे तट्ट फुगलेले इंग्रज अधिकारी, दारू, गाणे, नाच गाणे होऊन तट्ट फुगलेले इंग्रज अधिकारी. आणि सगळ्यांना आनंद काय की आम्ही 60 वर्ष झाले या भारतावरती राज्य करत आहोत, आम्ही इथले राजे आहोत, आम्हाला इथून कोणी आता हाकलू शकत नाही, आम्ही असाच तुमच्यावरती अन्याय आणि अत्याचार करणार. पण ती रात्र फार भयानक होती. रात्रीचे 12 वाजले होते. पार्टी संपली. दारू पिऊन तट्ट फुगलेले इंग्रज अधिकारी, मांस खाऊन फुगलेले इंग्रज अधिकारी आपापल्या निवासाच्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला लागलेले होते. पूर्वी घोड्यांनी प्रवास असायचा, म्हणजे टांग्याचा प्रवास असायचा, प्रवास होता. त्या प्रवासामधून परतीचा प्रवास सुरू झाला. घोड्यांच्या टापांचा आवाज सुरू झाला. टाक 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 टाक. टांगेत एका मागून एक, एका मागून एक, एका मागून एक धावू लागले. ती जी गणेश खिंड आहे ना, तर ते मेट्रोचं काम चालू आहे, त्या गणेश खिंडीमध्ये दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण, महादेव रानडे, विनायक कुसकुटे, खंडेराव दाभाडे ही सगळी तरुण मंडळी झाडीत लपून बसली होती. आणि ठरवलं होतं काय, आज काय करायचंय, आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. आज आपल्या संकल्पाची पूर्तता करायची आहे.
घोड्यांच्या दातांचा आवाज सुरू झाला, टांगे वाज निघू लागले आणि एक परभणीचा शब्द आरोळी ऐकू आली. ती आरोळी होती, गोंद्या आला रे आला, गोंद्या आला रे आला, असा आवाज सुरू झाला. बाळकृष्ण ज्याप्रमाणे चित्ता हरणावरती झेप घेतो तशा प्रमाणे बाळकृष्ण बग्गीमध्ये शिरला. एक स्त्री आणि एक पुरुष असे दोघ जण त्या टांग्यामध्ये बसले होते. बाळकृष्णाने पिस्तुलाचा चाप ओढला आणि ठय ठय गोळ्या झाडल्या. परंतु तो मात्र रँड अधिकारी नव्हता, तर तो होता अयष्ट. त्याची बायको गाडीमध्ये बसली होती, त्या टांग्यामध्ये बसली होती. ती मोठमोठ्याने ओरडू लागली. ह्या काळ्या लोकांना काही समजतं की नाही. तिला असं वाटत होतं की हे फटाके फोडतात, धुंडोळे फोडतात आणि यांनी तर काय केलंय, आता माझ्या टांग्यावरती सुद्धा फटाका फोडला की काय, म्हणून ती मोठमोठ्याने ओरडू लागली होती. त्या टांग्यावाला जो होता, त्या टांग्यावाल्याला असं वाटलं बाईला हर्ष झालेला आहे, म्हणून तो टांगा अजून जोरात टक 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 पळत होता. पण शेवटी तिच्या लक्षात आलं की आपला नवरा या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. ती पुढे गेली, त्याला थांबवलं, टांगा थांबवला गेला. परंतु त्यांना असं वाटलं की मागच्या टांग्यामध्ये कोण असेल, डॉक्टर वगैरे येतील म्हणून, असं त्यांना वाटलं. पुन्हा तो शब्द, पुन्हा ती चारोळी ऐकू आली. काय, गोंद्या आला रे आला, गोंद्या आला रे आला, असा शब्द कानी पडताच दामोदरांच्या लक्षात आलं बाळकृष्णाने काहीतरी घाई केल्याचं दिसतंय, आपलं काहीतरी चुकलंय. पण ते म्हणले काय हरकत नाही, एक मेला कोणी का मारे ना, काय फरक नाही पडत, अजून दुसरा मारू आपण. आणि म्हणून पुन्हा दामोदर हरी चापेकर बग्गीमध्ये चढले, त्या टांग्यामध्ये चढले. रँड साहेब त्या बग्गीमध्ये बसलेला होता, त्याच्या पाठीच्या परगडीजवळ पिस्तूल नेला आणि ठय 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 बंदुकीचा आवाज केला. बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. दामोदरांनी बग्गीतून उडी मारली. सगळेजण शस्त्र अस्त्र बरोबर घेतलं आणि आपलं जे क्रांतीतीर्थ चाफेकर वाडा आहे, त्या चाफेकर वाड्याच्या पाठीमागे असणारी जी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये सगळी शस्त्रास्त्र त्यांनी लपवून ठेवली. आणि सकाळी सकाळी सगळेजण लोकमान्य टिळकांकडे गेले आणि लोकमान्य टिळकांना निरोप दिला, सांगितलं, आशीर्वाद घेतले त्यांचे आणि सांगितलं, टिळकजी गणेश खिंडीतला गणपती पावला. काय म्हणाले टिळकजी, गणेश खिंडीतला गणपती पावला. टिळकांना समजलं, काम सत्य झालं. परंतु टिळकांनी सूचना केली, इथे तुम्ही थांबू नका, इथून परागंदा हवा. लगेच सगळेजण वेगवेगळ्या दिशेला गेले. मुंबईला परागंदा झाले, कुणी दिसेना. परंतु पुन्हा एकदा दुष्टचक्र आहेच. कोणतं, थंड पितुरीचं. पितुरी झाली. द्रविड बंधू, गणेश द्रविड आणि रामचंद्र द्रविड असे दोन द्रविड बंधू पितूर झाले. ब्रुईन साहेबाला मिळाले, कारण ब्रुईन साहेबावरती जबाबदारी दिली. कशाची, तपास करण्याची. रँड साहेबाला मारलं कोणी, त्याचा शोध घ्या. पोलीस तपास करतात की नाही, असा तपास करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आणि तपास सुरू झाला. आणि या द्रविड बंधूंनी ब्रुईन साहेबांना असं सांगितलं की आमचं असं मत आहे की काही जरी झालं तरी रँड साहेबाला मारण्यामध्ये चाफेकर बंधूंचा हात आहे, नक्की असणार आहे. आणि त्या दृष्टीने ब्रुईन साहेबांनी तयारी केली आणि चाफेकर बंधूंना अटक झाली. 18 एप्रिल 1898 रोजी सगळं चौकशी वगैरे होऊन भगवद्गीता हातात घेऊन दामोदर हरी चाफेकर फासावरती चढले. त्याच्यानंतर काही दिवसांनीच बाळकृष्ण, महादेव रानडे आणि वासुदेव हरी चाफेकर या तिघांनाही फासावरती चढवण्यात आलं. खंडेराव दाभाडे वयाने कमी असल्यामुळे त्यांना 10 वर्षाची शिक्षा झाली. आणि अशा प्रकारे संकल्प जो केला होता चाफेकर बंधूंनी, तो संकल्प पूर्ण केला. आणि ही बातमी नाशिकला पोहोचली. कुठे पोहोचली, नाशिकला. त्या नाशिकमध्ये एक तरुण नुकताच क्रांतिकार्याची स्वप्न पाहत होता आणि तो क्रांतिकार्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर. सावरकरांना समजलं काय की चाफेकर बंधूंना फाशी झाली म्हणून. आणि मग सावरकर काय म्हणाले, कार्य सोडून अपुरे पडला, कार्य सोडून अपुरे पडला, झुंजखंत ही नको पुढे, कार्य चालवू गिरवणी तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. आणि
अशा प्रकारची आदरांजली सावरकरांनी चाफेकरांना वाहिली. आणि जे पर्व होतं उमाजी नाईकांनी सुरू केलेलं 1857च्या उठावाचं कार्य, नंतर वासुदेव बळवंत फडक्यांचं कार्य, त्याच्यानंतर चाफेकरांचं कार्य, आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्याची धुरा कोणाच्या हातामध्ये आली? सावरकरांच्या हातामध्ये आली. आणि सावरकरांनी सशस्त्र क्रांती करण्याचा निश्चय केला. आजच्या दिनी आपण सर्वजण संकल्प करूया की चिंचवड गावामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना क्रांतीतीर्थ चाफेकर वडा राष्ट्रीय संग्रहालय उभं राहतंय. सगळ्यांनी थोड्या दिवसामध्ये त्याचा उद्घाटन समारंभ नक्की होणार आहे. आपण ते पाहायला जायचे. आपण त्या स्मारकाचे, त्या राष्ट्रीय स्मारकाचे आपण सगळेजण साक्षीदार होणार आहोत. आपल्याला ते पाहायला होणार आहोत आणि आपण त्याचे एक घटक आहोत. त्याचा आम्हाला सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान असणार आहे. आज एवढंच चाफेकरांच्या बद्दल बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.